रुपेश आपला कॉल काय असणार आहे 5 मिनिटाच्या आतमध्ये आम्हाला कळवा. थँक्यू मित्रांनो, तुम्हाला घेऊन जातोय मी प्रशांत गायकवाड फ्रॉम भटवाडी घाटकोपर मुंबई. हा 1 मिनिट सर. हा थँक्यू. चला पंचांचा इशारा येतोय. लेट्स प्ले. गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर गोलंदाज कोण आहेत? स्वतः संघाचे होणार 40+ खेळाडू अर्थातच निरंजन नाना धंद्रे. पहिलाच बॉल जर आपण पाहिला पंचांकडे अपील पाहूयात. अपील 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 आणि ही अपील कोणाच्या विकेट साठी असणार आहे? काय असणारा पंचांचा निर्णय? अक्षरशः जर आपण पाहिलं ना तर हृदयाची धगधग 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 वाढवणारा हा बॉल निरंजन नाना धंद्रे. काय चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळलाय. पंच काय निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये बतरडकीच असणार आहे. डॉट बॉल त्या ठिकाणी ग्राह्य धरला जाईल. पहिल्याच बॉलवर जिमी मेदगे थांबवलाय. 79 धावांचा पाठलाग करत असताना हा बॉल जर आपण पाहिला तर थोडस दडपण दबाव आणि बर्डन असणार आहे. परंतु हेच बर्डन हेच दबाव काल अनिल गोपाळे यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. 6 बॉल आणि 10 धावांची गरज असताना हे बर्डन अक्षरशः त्यांनी कमी करून टाकलेलं. या वेळचा बॉल मोठा प्रहार केलाय जिमी मेदगे. या खेळाडूला तुम्ही कितपत थांबवाल? हा बॉल चालला ऑन साइडला लंगांच्या डोक्यावरून 1 2 3 करत 1 बाउन्स मारेखा ओलांडतोय. हिरो यावेळेचा बॉल खोलवर टप्प्याचा आपण जर पाहिला तर एक्स्ट्रा कव्हरला डीप मिड ऑफला त्या ठिकाणी चेंडू अडवला जातोय. चांगला चेंडू गादर केलाय. दरम्यान जर आपण पाहिलं तर एक सिंगल या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर भरपूर काही चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. कारण जर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं ना तर कालच्या दिवसात किसन लोखंडे जर आपण पाहिलं तर ओपनिंगला आले होते आणि कालच्या दिवसात मात्र नक्कीच जर आपण पाहिलं तर एनडी लायन्स संघाकडून संतोष धंद्रे आणि दुसऱ्या बाजूला सार्थक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली. परंतु आज काय झालं? महेंद्र वर्तक मैदानाच्या आतमध्ये आला आणि अक्षरशः त्यांनी गोलंदाजाच्या चिंधड्या उडवल्या. 36 धावा एकाच ओव्हर मध्ये आल्यानंतर मात्र नक्कीच धावसंख्येला एक मोठी उच्चांक. थँक्यू डीजे. थँक्यू व्हेरी मच महेंद्र वर्धक. डिंग डॉंग डीजे 1 मिनिट. थँक्यू डीजे. डीजे
दुसरी चुकी अशी केली आहे का बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. दत्ता खराब. तर धाव संख्या लगावली जाते ती चौकाराच्या मदतीने जवळजवळ 17 धावा या धावफलक्यावर आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या 17 धावा धावफलक्यावर असणार आहे. अजूनही तुम्हाला 62 धावा बनवायच्या. यावेळी पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. जिमी मेदके सरांना तुम्हाला जास्तीत जास्त स्ट्राईक एंड वर ठेवावं लागेल. जास्तीत जास्त स्ट्राईक जिमी मेदके सरांकडे द्यावे लागेल. तेव्हा कुठे तुम्ही धावसंख्येला एक मोठी उच्चांक प्राप्त करू शकता. जर आपण पाहिलं तर सँडी सारख्या गोलंदाजाचं षटक येणं बाकी आहे आणि सँडीला तुम्ही यावेळेचा बॉल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. जर आपण पाहिलं जेल डिप्लाय आणि समीर धोंद्रे बॅक टू द पेव्हिलियन. विकेटचं होईल पतन. खेळाडू बाद. डीजे आणि बनवायच्या त्या 54 धावा. 18 चेंडू आणि 54 धावांची गरज ही जिंकण्यासाठी असणार आहे. 18 चेंडू आणि 54 धावांची गरज. चला सर सलीम सर आणि दुसऱ्या बाजूला स्वप्नील सर. सर मी आपणास रिक्वेस्ट करतो. वेळ भरपूर खर्च होतोय. जवळजवळ याच मॅचला आतापर्यंत दुसऱ्या इनिंगला सुरुवात होऊन 2च ओव्हर झाल्यात आणि जवळजवळ पाऊण तास खर्च केलाय. तुमच्याकडे 15 मिनिटं आहेत. 15 मिनिटाच्या आत ही मॅच संपली पाहिजे याची देखील तुम्ही दखल घ्या. आणि जर आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी संतोष धंद्रे सँडी या संपूर्ण गावाचं भूषण. आणि जर आपण पाहिलं ना हार्दिक पांड्या म्हणून त्याची ओळख आहे आणि तोच गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. समोर असणार आहे खेड तालुक्या सुपर हिरो. खेड तालुक्याचं सचिन तेंडुलकर म्हणून ज्यांची ओळख आहे जिमी मेदके सर बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा बॉल जर आपण पाहिला ऑन साइडला त्या ठिकाणी चांगला फटका खेळलाय आणि त्या ठिकाणी केवळ एक सिंगल जी खेळून काढली जाते. स्ट्राईक रोटेट केली जाते. केवळ जर आपण पाहिलं तर मोठा प्रहार खेळण्याचा प्रयत्न होत नाहीये. धडकेने जर आपण पाहिलं ना धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या आपण पाहिली तर 26 धावा या धावफलकावर पाहायला मिळतील. समीकरण बदलत आहे. चला 17 चेंडू आणि 53. प्लीज संघाला पेनलाइज करायचे सर. अन्यथा वारंवार सूचना केली जाते. शेवटचे 13 मिनिटं आहेत. त्या 13 मिनिटांमध्ये जर षटक संपले नाहीत तर संघाला पॅनलाइज केलं जाईल. 5 धावांची पेनल्टी असणार आहे. आयोजक कमिटीच्या वतीने मी बोलतोय.
चला पंच मॅच चालू करून घ्यायचे प्लीज. यावेळी जर आपण पाहिलं पुढे सरसाबत दत्ता येत आहेत. दत्ता थोडेसे फंबल झालेत परंतु जर आपण पाहिलं ना तर एक सिंगल त्या ठिकाणी घेतली जाते. सिंगल ना धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या जर आपण पाहिले ना तर धावसंख्या पुढे सरसावली जाते. 27 धावा टू ऑन बोर्ड. आता मात्र नक्कीच मैदानाच्या चौफेर जर आपण पाहिल्यानंतर शांतता आणि शांतता मैदानाच्या आतमध्ये पसरली आहे. चला संतोष सँडी महेंद्र वर्तक निरंजन नाना दंद्रे प्लीज रिक्वेस्ट आहे. भरपूर टाइम वेस्ट करताय. यावेळेचा बॉल जर आपण पाहिला बॅकफुटला आले गली त्या ठिकाणी रूम बनवली. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडूला खेळलाय. सागर आले. सागरचं चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. हे निर्णायक षटक असणार आहे. या षटकात जर धावा आल्या तर पुढच्या 2 ओव्हर मध्ये जर आपण पाहिलं ना तर कुठेतरी मॅच ऑन असणार आहे. इथून जर आपण पाहिलं तर धावसंख्या 29 रन टू ऑन बोर्ड. 29 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळणार आहे. 29 धावा धावफलकावर. यावेळी मात्र नक्कीच हळवार पद्धतीने चेंडू खेळून काढला जातोय. त्या ठिकाणी एबी येत आहेत. अभिषेकचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. धावचीची संधी आणि त्या ठिकाणी 2 धाबा पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धाबांनी धावफलक पुढे सरसावलं जात आहे. धावसंख्येत वाढ होतीये. ही ओव्हर जर आपण पाहिलं ना तर हळवार आणि शांततेत खेळून काढण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. 31 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. 31 रन्स. दोन्ही एकाच 48 धावांची गरज आहे. अजून देखील जिंकण्यासाठी 48 धावांची गरज असणार आहे संघ. यावेळेचा बॉल जर आपण पाहिला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न ऑफस्टमच्या बराचसा बाहेरचा बॉल आहे. त्याला मात्र नक्कीच निर्धाव डाट घोषित केल्या पंचांनी. समीकरण बदलत आहे. 13 चेंडू आणि 48 धावांची गरज ही जिंकण्यासाठी असणार आहे. 13 बॉल आणि 48 धावांची गरज. यावेळेचा बॉल हाफ ट्रॅकर त्याला ऑन साइडला खेळलाय. मिड विकेटला थोडस फंबल झाले क्षेत्ररक्षक आणि तिथे केवळ एक सिंगल जी घेतली जाते. एका सिंगलनं धावसंख्येत वाढ होती. धावसंख्या जर आपण पाहिली तर 32 धावा धावफलकावर आहे आणि इथून मॅच जिंकण्यासाठी तुम्हाला 12 बॉल आणि 47 धावांची गरज असणार आहे. 12 चेंडू आणि 47 धावांची गरज जिंकण्यासाठी असणार आहे. 12 बॉल आणि 47 धावा या बनवायच्यात.
चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक, परंतु इथे आता मात्र नक्कीच लाईन भरकटलेली पाहायला मिळते. लाईन आणि लेंथ जर आपण पाहिलं ना तर ज्यावेळी गोलंदाजाला क्षेत्ररक्षक साथ देत नाही ना त्यावेळी अशा प्रकारची गोलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं पाहतो. तुम्हाला सातत्य मैदानाच्या आतमध्ये ठेवावं लागेल. तुम्हाला विजयासाठी प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न सोडायचे नाहीयेत. पुन्हा एकदा यावेळेचा बॉल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, स्लो बॉल गती परिवर्तन करून टाकलेला हा बॉल जर आपण पाहिलं ना तर निर्धाव चेंडूची सांगता होतीये. कॉन्फिडन्स जर आपण पाहिला तर जिमी मेदगे सरांचा भरपूर आपल्याला पाहायला मिळतोय. तीन चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय. धावसंख्या जर आपण पाहिलं तर 42 42 धावा या धावफलकावर पाहायला मिळतील. यावेळेचा बॉल फुल टॉस आणि त्याला मिड विकेटला घेतलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत. दरम्यान जर आपण पाहिलं तर एक धाव घेतली, दुसऱ्या धाब्यासाठी कॉल केलाय आणि 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांनी धावफलक पुढे सरसावलं जात आहे. जर आपण पाहिलं तर सामना अधिक कठीण होत चाललाय. धावसंख्या जर आपण पाहिली ना धावसंख्येला गावली जाते ती 44 धावा धावफलकावर आणि इथून मॅच जिंकण्यासाठी तुम्हाला 35 धावा अजून देखील बनवायच्या. यावेळेचा बॉल हाफ ट्रॅकर मिड विकेटला टोले जंग हा चेंडू पाठवलाय जिमी मेदगे सरांच्या पाठमधून लांबच लांबवरचा फटका. चेंडू सीमारेषा पार. षटकार. आधीच कर्जबाजारी आणि त्यामध्ये उसना शेजारी. मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं ना तर षटकार तर आलाय आणि त्यावर नो बॉल देखील घोषित केलाय. उघडा डोळे पहा नीट. नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. जिम्मी मेदगे ज्यांना खेड तालुक्याचे सचिन तेंडुलकर म्हणून ओळखलं जातं त्या खेळाडूच्या समोर तुम्ही अशा प्रकारच्या चुका कराल ना तर तुम्ही कुठेतरी पराभवाला आमंत्रण देताय. धावसंख्या 51. माफ करा, सॉरी. यावेळेचा बॉल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फ्री हिटचा दणका असणार आहे आणि दत्ता खराब क्षेत्ररक्षण पुन्हा इथं पाहायला मिळत आहे. इथे फ्री हिटच्या बॉलवर 2 धावा येत आहेत. एक 53 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 53 रन्स टू ऑन बोर्ड. पुन्हा एकदा निरंजन धंद्रे. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा फाईन लेगला खेळून काढला जातोय. पाहूया त्या ठिकाणी केवळ घेतली जाते ती एक सिंगल. एका सिंगलनं धावसंख्येत वाढ होतीये आणि धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 54 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 6 चेंडू आणि 25 धावांची गरज ही जिंकण्यासाठी असणार. 6 चेंडू आणि 25 धावांची गरज जिंकण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतात. 6 बॉल आणि बनवायच्या त्या 25 धावा. शेवटचे 2 मिनिटं आहेत आणि 2 मिनिटात तुम्हाला 6 चेंडू हाताळायचे याची देखील तुम्ही दखल घ्या. शेवटचे 2 मिनिटं बाकी आहेत. जिल्हा परिषद सदस्य त्याचबरोबरीने बाजार समिती सभापती आदरणीय मान्य श्री बाबाजी शेठ काळे यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. साहेब आपलं देखील मनपूर्वक हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक असं स्वागत करतो. थँक्यू व्हेरी मच. आपणही या ठिकाणी आलात, आपलंही मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करेल. हॅलो. साई श्रद्धा क्रिकेट क्लब पुढे आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा रणसंग्राम या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं नुकतंच आगमन होत आहे पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, पुणे जिल्हा परिषदेचे कार्यक्षम जिल्हा परिषद सदस्य, आमचे मार्गदर्शक आणि ज्यांचं खऱ्या अर्थानं क्रिकेट खेळाडूंवरती नितांत प्रेम असतं बाबाजी शेठ रामचंद्र काळे पाटलांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील आयोजक कमिटीच्या वतीने मनापासून मनपूर्वक स्वागत. त्यांच्या समवेत अनवय नगरीचे सरपंच माननीय श्री
विलासदादा कुडेकर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक मनापासून स्वागत. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण या ठिकाणी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. साई श्रद्धा क्रिकेट क्लब कुडे आणि कुडे ग्रामस्थांच्या वतीने आमचे मार्गदर्शक आणि पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, कार्यक्षम जिल्हा परिषद सदस्य आदरणीय बाबाजी शेठ रामचंद्र काळे साहेबांचा सन्मान आपण व्यासपीठावरती संपन्न करतोय. सरपंच गणेश शेठ बांगर, सरपंच साहेबांच्या वतीने या ठिकाणी या बाबाजी शेठ काळे साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी साहेबांचं स्वागत करायचंय. पंच 2 मिनिट फक्त. साहेबांचा सन्मान संपन्न झाल्याच्या नंतर सरपंच विलास शेठ कोडेकर यांचा सन्मान देखील आपण या ठिकाणी संपन्न करतोय आयोजक कमिटीच्या वतीने. साहेबांसाठी देखील पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. मैदानाच्या आतमध्ये मॅच देखील सुरू आहे आणि पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती जॉईंट होतील गायकवाड सर. थँक्यू व्हेरी मच. साहेबांचं देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करेल. पंच 1 मिनिट. समालोचन कक्षाच्या समोरची गर्दी प्लीज. पंच 1 मिनिट. या आधीचा बॉल काय? नो बॉल. सर या ठिकाणी सत्कार समारंभ चालू होता, तुम्हाला मॅच थांबवायला सांगितली होती, त्यावरही बॉल पडलाय, त्यामुळे सांगा नो बॉल आहे. थँक्यू. चला 5 चेंडू आणि 18 धावांची गरज जिंकण्यासाठी असणार आहे. या बॉलचा बॉल पुन्हा एकदा मोठा प्रहार. जिमी मेदगे ब्लास्ट 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 आणि ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये बॉलला पाठवलंय सीमा रेषेच्या अगदी पलीकडे आणि साहेबांचं स्वागत केलंय एका भव्य दिव्य लांबच लांबवरच्या देखण्या मॅजिकल क्लासिकल एक टोले जंग षटकारानं. फुलटॉस आणि हा खरपूस समाचार. जिमी मेदगे सरांच्या पाठमधून चेंडूला पाठवलंय सीमा रेषेच्या अगदी पलीकडे येतोय फटका षटकार. प्रेक्षकांनो तुमच्या माहितीसाठी तर खेड तालुका टेनिस बॉल क्रिकेट ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा सचिन तेंडुलकर का म्हटलं जातं याचं उत्तर साहेब मैदानाच्या आतमध्ये जिमी मेदगे सरांनी दिलंय. काय बॅटिंग केली आहे अक्षरशः जर आपण पाहिलं ना तर तोडफोड कार्यक्रम आणि आता मॅच जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 6 धावांची गरज. इथे जर आपण पाहिलं ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल आहे आणि निर्धाव चेंडूची सांगता होतीये. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. समीकरण बदलतंय. कॉन्फिडन्स आणि जर आपण पाहिलं ना मैदानाच्या आतमध्ये आत्मविश्वास भरपूर. बॉलला पाठवलंय आणि मॅच जिंकलीये. महेंद्र सिंग धोनी स्टाईल मध्ये मॅचला फिनिश केलाय. गेम चेंजर आणि या बॉलवर येतोय लांबच लांबवरचा षटकार. मॅचला जिंकलंय अर्थातच दिनेश धंद्रे वॉरियर्स दी 3 स्टार संघ. विजयी संघाचं हार्दिक असं अभिनंदन. मॅच फिनिश केली आहे जिमी मेदगे ऑन फायर.
वैयक्तिक 55 धावा या स्पर्धेमधला पहिला असा खेळाडू आहे ज्यानं वैयक्तिक दुसऱ्यांदा अर्धशतक केलंय. जिम्मी मेदगे सर मॅन ऑफ द मॅच मानकरी